बाबत तर मित्रांनो, कलम 68 यामध्ये काय सांगतं की सर्व्हिस ऑन गव्हर्नमेंट सर्वंट, म्हणजे आता हा विषय कशा संदर्भात आहे की एखाद्या शासकीय नोकरा संदर्भात आहे. शासकीय नोकर म्हणजे आपण त्याला पब्लिक सर्वंट म्हणतो. शासकीय नोकर म्हणजे सर्व शासकीय नोकऱ्या करणारे सर्व शासकीय नोकरच आहेत, पब्लिक सर्वंट आहेत. तर अशा व्यक्तीला जर एखाद्या वेळेस समन्स तामील करायचं असेल तर कोर्ट अशा व्यक्तीला समन्स हे तो व्यक्ती ज्या कार्यालयामध्ये काम करतोय, ज्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी करतोय, त्या डिपार्टमेंटचा जो हेड ऑफ द ऑफिस असतो, जो प्रमुख असतो, त्या प्रमुखाच्या नावाने हे समन्स काढलं जातं अपीयरन्स संदर्भात, हजर राहण्यासंदर्भात. तसेच मित्रांनो, सदरचं समन्स हे हेड ऑफ ऑफिस जे त्या ऑफिसचे प्रमुख आहेत त्यांनी कलम 64 मध्ये जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते तामील केलं पाहिजे. म्हणजेच की पर्सनली त्या व्यक्तीला ते त्यांनी दिलं पाहिजे, किंवा त्याचसोबत त्यांच्या घरातील अडल्ट व्यक्तींना, वरिष्ठ नागरिकांना, जे कोणी आई वडील असतील त्यांना ते दिलं पाहिजे. ही ड्युटी आहे त्या हेड ऑफ ऑफिसरची. त्यानंतर अशा समन्सवर हे समन्स हे पर्सनली आम्ही त्या आमच्या ऑफिसमधील नोकराला, त्या अधिकाऱ्याला दिलेलं आहे. तसेच त्याला नाही तर त्याच्या आई वडिलांना सुद्धा हे समन्स आम्ही दिलेलं आहे. आणि त्याबाबत तशा प्रकारचं समन्स हे तामील केलं आहे म्हणून त्यावर ती सही करून ते समन्स हे कोर्टाला रिटर्न केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं समन्स हे कोर्टाला रिटर्न आल्यानंतर, वापस आल्यानंतर, कोर्ट तो जो त्या कार्यालयाचा प्रमुख आहे, हेड ऑफ द ऑफिस, त्याची जी सही आहे ती सही ही ऍडमिसेबल आहे आणि ती सही ही गृहीत धरली जाणार. आणि ती सही सच सिग्नेचर शॅल बी एव्हिडन्स ऑफ ड्यू सर्व्हिस, म्हणजे अशा प्रकारची जी सही आहे त्या हेड ऑफ द ऑफिसरची, ही सही ही गृहीत धरली जाणार की हे समज ही प्रॉपर त्या व्यक्तीला सर्व झालेलं आहे, पोहोचलेलं आहे.